ओके, सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरमध्ये काय काय फॉर्म्युलेज आपण यूज करणार आहेत, काय काय कन्सेप्ट आहेत ते आपण सगळं पाहून घेतलंय. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, याच्यातले काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहेत. सगळ्यात पहिला क्वेश्चन पहा, काय 2024चा क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, आरामात वाचून घेऊ आपण काय काय गिव्हन आहे ते. त्यांनी सांगितलं की नंबर ऑफ नंबर्स आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम वन ॲट अ टाइम फ्रॉम 2 डिजिट नंबर्स 10 to 99 असे नंबर्स आपल्याकडे आहेत. त्यातून काय करायचंय, नंबर सिलेक्ट करायचे वन ॲट अ टाइम. ठीक आहे, विथ रिप्लेसमेंट. एक नंबर सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्यात टाकायचं आहे, पुन्हा सेकंड, असं. आता हा चॅप्टर पूर्ण असं असणार आहे, प्रत्येक गोष्ट विथ रिप्लेसमेंट असणार आहे. कारण त्याचं काय असेल की प्रोबॅबिलिटी जी आहे ती सेम ठेवायची प्रत्येक वेळेस. आपल्याला एक्सपेरिमेंट आपण रिपीट करायचा आहे, एक नंबर सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्यात टाकायचा आहे, पुन्हा सेकंड नंबर सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी कमी नाही झाली पाहिजे. ठीक आहे ना. अँड इव्हेंट किंवा चेंज नाही झाली पाहिजे. म्हणजे अँड इव्हेंट ई आता दिलाय, ऑकर्स इफ अँड ओनली इफ प्रोडक्ट ऑफ द टू डिजिट्स ऑफ सिलेक्टेड नंबर्स इज 18. जे दोन नंबर तुम्ही सिलेक्ट कराल ना, त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो 18 यायला पाहिजे. हा तुमचा काय, सॉरी असं नाही, प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट्स ऑफ द सिलेक्टेड नंबर. जो नंबर आपण सिलेक्ट करू त्या नंबर मध्ये जे 2 डिजिट असतील, आता हे सगळे नंबर 2 डिजिटचे नंबर आहेत, 10 ने सुरुवात झाली आहे, सगळे नंबर काय 2 डिजिट नंबर्स आहेत. तर जो काही नंबर आपण सिलेक्ट करणार आहेत त्या नंबरमध्ये जे काही 2 डिजिट असतील ना, त्यांचा प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑफ सिलेक्टेड नंबर इज 18. त्या दोन नंबरच्या त्या 2 डिजिटचा प्रोडक्ट काय आला पाहिजे, 18 आला पाहिजे. इफ 4 नंबर्स आर सिलेक्टेड, 4 नंबर सिलेक्ट तुम्ही करताय म्हणजे काय करताय, आता सेम एक्सपेरिमेंट 4 वेळा रिपीट करताय, म्हणजे यांची व्हॅल्यू 4 झाली, ही पहिली गोष्ट. ठीक आहे. देन द प्रोबॅबिलिटी दॅट द इव्हेंट ऑकर्स ॲटलिस्ट 3 टाइम्स. हा जो इव्हेंट ई आहे म्हणजे सक्सेसवाला इव्हेंट, हे किती वेळा झाला पाहिजे, 3 टाइम्स झाला पाहिजे. म्हणजे सक्सेस तुम्हाला किती वेळा पाहिजे, तर 3 वेळा सक्सेस पाहिजे, ॲटलिस्ट 3 टाइम्स पाहिजे. ठीक आहे ना. 4 वेळा तुम्ही तो एक्सपेरिमेंट करणार, 4 नंबर सिलेक्ट करायचे, त्यात ॲटलिस्ट 3 टाइम्स तो एक्सपेरिमेंट सक्सेस झाला पाहिजे. ॲटलिस्ट 3 म्हणजे मिनिमम 3 किंवा 3 पेक्षा जास्त. पण आपण एक्सपेरिमेंट 4 वेळा करतोय म्हणजे काय असेल, एक तर 3 वेळा सक्सेस और 3 पेक्षा जास्त म्हणजे 4 वेळा सक्सेस, हे होऊ शकतं. ठीक आहे. आता सक्सेस म्हणजे काय ते ठरवायचं आपल्याला. सक्सेस म्हणजे काय की आपण नंबर सिलेक्ट केला आणि त्या नंबरवर जे 2 डिजिट असतील त्यांचं प्रोडक्ट 18 यायला पाहिजे. तर एक काम करून आपल्याकडे टोटल नंबर्स किती ते बघू पहिले आपण. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस सांगावं लागेल ना. तुम्हाला जर प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तर आपण काय करतो, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, फेवरेबल अपॉन टोटल. तर टोटल नंबर किती आपल्याकडे, सुरुवात 10 ने झाली, 99 पर्यंत गेलो आपण. तर पहिले 9 कमी करा, शेवटचा एक कमी करा, 10 कमी करा 100 मधून, म्हणजे 90 नंबर्स आहेत टोटल नंबर्स 90 आपल्याकडे. ठीक आहे, पहिले 9 कमी केले, शेवटचा एक 100 वाला कमी केला, तर 10 नंबर कमी झाले टोटल मधून 100 मधून, म्हणजे 90 नंबर्स टोटल आहेत 2 डिजिटचे. याच्यामध्ये आता असे नंबर पाहिजे, एन ऑफ ए म्हणजे आपले फेवरेबल. आता फेवरेबल म्हणजे काय असेल की असे नंबर्स ज्यांच्यामध्ये त्यांच्या डिजिटचा प्रोडक्ट जो आहे तो 18 येतोय, असे नंबर पाहिजे ज्यांचा डिजिटचा प्रोडक्ट काय आला पाहिजे, 18 आला पाहिजे. आता असे कोणते कोणते नंबर्स आहेत ज्यांच्या डिजिटचा प्रोडक्ट 18 येईल ते बघायला लागेल आपल्याला. तर 1 सोबत 1 to 19 मध्ये पहा, 1 into 9 9च येणार आहे, ते काय होणार नाही तयार. 2 सोबत काय होईल, 2 सोबत 9 हा एक नंबर पॉसिबल आहे. ठीक आहे, आपण तो सेट तयार करू पहिले ग्राफ मध्ये, खाली सेट तयार करतो मी. 1 सोबत तर 18 येऊ शकत नाही. ठीक आहे ना. 2 सोबत काय होईल, 29 हा एक नंबर येऊ शकतो ज्याच्यामध्ये प्रोडक्ट काय येईल, 18 येणार आहे. 3चा जो सिरीज आहे 30, 31, 32, 39 पर्यंत, असं त्याच्यामध्ये पण एक नंबर पॉसिबल आहे 36. त्याच्यामध्ये काय होईल, नंबरचा प्रोडक्ट 18 येणार आहे. त्यानंतर काय होऊ शकतं की 4 सोबत तर नाही, 5 सोबत नाही, 6 सोबत होणार होता, याचा उलटा होईल नंबर 63. त्याचा प्रोडक्ट काय होणार आहे, 18 होणार आहे. आणि 7चा होणार नाही, 8चा होणार नाही, 9चा होईल 92. तर हे 4 नंबर असे भेटले आपल्याला, ज्याच्यामध्ये काय होईल, जे डिजिट्स 2 डिजिट्स आहेत त्यांचा प्रोडक्ट 18 मिळणार आहे आपल्याला. 2 into 9, 9 into 2, 3 into 6, 6 into 3, हे काय मिळालं आपल्याला, 18 मिळू शकतात. म्हणजे फेवरेबल आपले नंबर 4च आहेत फक्त. मग जर आता मी असं म्हटलं की आपल्याला एक नंबर सिलेक्ट करायचा आहे ज्याच्यावरती जो नंबर सिलेक्ट झाला त्याच्या डिजिट्सला जर मल्टिप्लाय केलं तर काय व्हायला पाहिजे, 18 आला तर तो सक्सेस झाला, नाही आला 18 तर फेल्युअर झाला. मग सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय की आपले फेवरेबल 4च नंबर आहेत. तर पी म्हणजे तुम्ही काय सांगू शकता आता, 4/90. जर पी तुम्हाला भेटला तर क्यू पण लगेच सांगता येईल. क्यू म्हणजे काय असतोय, 1 - पी. कारण आपण सुरुवातीला एक कंडिशन बघितली होती की पी प्लस क्यू याचा आन्सर ऑलवेज काय असणार आहे, 1 असणार आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट रिझल्ट आहे या चॅप्टरसाठी. कारण एक व्हॅल्यू तुम्हाला भेटली, सेकंड आपण कशी करायची, 1 -
जर तुम्हाला पी मिळालाय, आता क्यू पाहिजे, तर 1 मायनस पी म्हणजे क्यू असेल. तर क्यू म्हणजे काय असेल मग 1 मायनस 4/90 म्हणजे 86/90. ठीक आहे. थोडंसं आता हे काय प्रत्येक गोष्ट लिहून करायची गरज नाही ना. 1 मायनस 4/90 असं होईल ते कॅल्क्युलेशन. 1 मायनस 4/90, तर 90 मायनस 4 म्हणजे 86/90. या दोन गोष्टी मिळाल्या, ह्याच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. यन तर आपण ऑलरेडी सांगितलंय 4 आहे म्हणून. ठीक आहे. तर एक पार्ट आपण क्वेश्चनचा कम्प्लीट केला. काय काय आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपण सगळं फाइंड करून घेतलं. जे काय गिवन आहे डेटा, त्याच्यावरून आपण काय केलं, जे आपल्याला पाहिजे ते आपण सगळं फाइंड करून घेतलं. आता नंतर काय पाहिजे आपल्याला, पुढे काय करायचंय की हा एक्सपेरिमेंट ऍटलिस्ट 3 टाइम्स सक्सेस मिळालं पाहिजे. आपण 4 टाइम्स रिपीट करणार, त्यातल्या 3 टाइम्स सक्सेस मिळालं पाहिजे. म्हणजे जी रिक्वायर्ड जी प्रोबॅबिलिटी आहे ती कशी फाइंड करायची, त्या 4 मधून एक तर तुम्हाला 3 वेळा सक्सेस मिळालं पाहिजे. आपण तो फॉर्म्युला बघितलाय. असं असेल तर पीचा पॉवर 3 असेल आणि क्यूचा पॉवर 4 मायनस 3 म्हणजे 1 असेल. तो फॉर्म्युला पाहिला होता NCX, P रेस टू एक्स Q रेस टू N मायनस एक्स. तर सक्सेस किती वेळा पाहिजे, 3 वेळा पाहिजे. टोटल नंबर ऑफ एक्सपेरिमेंट 4 वेळा केलाय, तर 4C3, मग पीची पॉवर 3 सक्सेसची 3 वेळा पॉवर आणि फेल्युअरची 1 वेळा असेल. और ऍटलिस्ट 3 म्हणतात ना, ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम 3 झालं. हे मॅक्सिमम 3 पेक्षा जास्त वेळा पण चालेल सक्सेस, पण 3 पेक्षा जास्त वेळा म्हणजे काय 4 टाइम्स. तर 4 वेळा एक्सपेरिमेंट केला, 4 टाइम्स सक्सेस, पीचा पॉवर 4, क्यूचा पॉवर काय होईल ते 0 होईल. ठीक आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 4C3 किती येणार आहे, 4C3 म्हणजे 3 फॅक्टोरियल तर कट होऊन जाईल, राहिला 1, 4 राहिला, हा 4 असणार आहे. इंटू पी म्हणजे आपल्याकडे आहे 4/19, 4/90 हा, याचा पॉवर 3 असेल, आणि क्यू म्हणजे काय तर 86/90 आहे. ठीक आहे. और म्हणजे प्लस आहे. आता 4C4 1 असणार, पीचा पॉवर 4 म्हणजे 4/90चा पॉवर 4 झाला, आणि क्यूचा पॉवर 0 म्हणजे तो 1च असेल. ठीक आहे. तर आपण कॉमन काय घेऊ शकतो पहा, कॉमन घेऊ शकतो इथून हा 4 मल्टिप्लाय करून द्या आतमध्ये, तर हा 3चा पॉवर 4 झाला, हा 90 पण मल्टिप्लाय केला, 90चा पॉवर 3 आहे, आणखी एक 90 मल्टिप्लाय झाला म्हणजे हा पण पॉवर 4 झाला. इकडे पण आपण 4/90चा पॉवर 4 सांगू शकतोय. इथे ऑलरेडी 4/90चा पॉवर 4 आहेच. आपण कॉमन घेणार 4/90चा पॉवर 4. हा जर कॉमन घेतला, आता काय बाकी राहतंय, इथे राहतोय 86, इथे राहतोय 1, म्हणजे 86 प्लस 1 म्हणजे काय मिळालं, ते 87 मिळालं. फायनल आन्सर काय पाहिजे, 87 इंटू 4/90चा पॉवर 4. असं ऑप्शन कुठे चेक करायचंय. ओके, इथे टायपिंग मिस्टेक आहे. 4/90चा पॉवर 4 दिलाय, बट इथे इंटू 87 पण असायला पाहिजे होतं. ऑप्शन काय असायला पाहिजे, सी असायला पाहिजे. ठीक आहे, ते सोडून द्या, ते कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे. आपलं हे आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. 87 इंटू 4/90चा पॉवर 4 कॉमन घेतलं. ठीक आहे. म्हणजे सिंपल आहे. एकदा तुम्हाला हे एन ची व्हॅल्यू मिळाली, पी ची व्हॅल्यू मिळाली, क्यू ची व्हॅल्यू मिळाली, संपलं आपलं काम. आता काय करायचं, फक्त किती वेळा सक्सेस विचारलंय क्वेश्चन मध्ये ते तुम्हाला ठरवायचंय, आणि तिथून ते ह्या कंडिशन बनवायच्या त्या फॉर्म्युलामध्ये टाकून. तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तो फॉर्म्युला कोणासाठी आहे, किती वेळा सक्सेस पाहिजे त्यासाठी तो फॉर्म्युला असतो. ठीक आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, 4 फेअर डाईस आर थ्रोन इंडिपेंडेंटली 27 टाइम्स. ओके. आता आपण काय करायचं की 4 डाईस थ्रो करायचे. सध्या आपण काय म्हणू की हा एन म्हणजे 4 आहे. ठीक आहे ना. पण हा एक्सपेरिमेंट पुन्हा 27 टाइम्स रिपीट करायचा. 4 डाय आपण सोबत टाकतोय इंडिपेंडेंटली, आणि हा जो 4 डायचा सेट आहे आपण 4 वेळा टाकला, पण असं आपल्याला 27 टाइम्स करायचं, 4 वेळा टाकायचं, असं 27 टाइम्स करायचं. तर हा 27 थोडं मागे ठेवू आपण सध्या. ठीक आहे ना. देन द एक्सपेक्टेड नंबर ऑफ टाइम्स ऍट लिस्ट 2 डाईस शो अप अ 3 और अ 5. 4 डाय तुम्हाला टाकायचे, त्याच्यावरती काय झालं पाहिजे, ऍट लिस्ट 2 डाईस शो अप अ 3 और अ 5. एक तर 3 आला पाहिजे किंवा 5 आला पाहिजे. ठीक आहे. किंवा असं दोघांपैकी एक काहीतरी नंबर आला पाहिजे, बट किती वेळा, ऍटलिस्ट 2 टाइम्स आला पाहिजे. ओके. ऍटलिस्ट 2 डाईस शो अप 3 और 5. ठीक आहे. आता मला सांगा सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय असेल. एक डाय तुम्ही टाकताय, ठीक आहे ना, त्या डायवरती 3 किंवा 5 आला पाहिजे असं म्हणतोय आपण. 3 पण चालेल और 5 पण चालेल. 3 और 5 म्हणजे तुमचे फेवरेबल नंबर्स 2 आहेत, 3 आणि 5. टोटल नंबर्स किती पॉसिबल आहे डायवर येण्यासाठी, 6 नंबर पॉसिबल आहेत. तर सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय असेल, म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी असेल 2 फेवरेबल आहेत ना, 2/6. ठीक आहे ना. म्हणजे 1/3, ही 1/3 असेल, कारण 2 नंबर चालतील आपल्याला, 3 किंवा 5, 3 किंवा 5, काही पण नंबर दोघांपैकी एक पण कुठला पण नंबर चालेल. म्हणजे 2 फेवरेबल, टोटल 6, 1/3. म्हणजे पी 1/3 असेल तर क्यू किती असणार आहे, 1 - 1/3 म्हणजे 2/3. ह्या 3 गोष्टी भेटल्या, संपलं आता आपलं काम. 50% काम झालंय ऑलरेडी. म्हणजे आता आता पाहिजे काय पहा,
ऍटलिस्ट 2 टाइम्स म्हणतात सक्सेस पाहिजे. म्हणजे हे जे सक्सेस आपण सांगितलंय की 3 or 5 आलं सक्सेस, ऍटलिस्ट 2 टाइम्स आलं पाहिजे. आपण डाय किती वेळा टाकणार आहे? 4 टाइम्स टाकणार आहेत. तर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय असेल? त्या 4 मधून ऍटलिस्ट 2दा तर सक्सेस मिळालं पाहिजे. पीचा पॉवर 2, क्यूचा पॉवर 2, और ऍटलिस्ट 2 म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 तर आपण घेतलं ऑलरेडी, आता 3 पण पॉसिबल आहे. तर 4C3 पण घेऊ शकतो आपण. इथे पॉवर 3, क्यूचा पॉवर 1 करावं लागेल, किंवा प्लस 4 मध्ये 4 पण सक्सेस चालतील. पीचा पॉवर 4, क्यूचा पॉवर 0. समजते ना? ऍटलिस्ट 2 म्हणजे मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त. जास्त म्हणजे किती? तर जितक्या वेळा एक्सपेरिमेंट आपण रिपीट करणार तितके सगळे. मग 2 वेळा, 3 वेळा किंवा 4 वेळा असं होऊ शकतं हे. ठीक आहे, याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. 4C2 म्हणजे काय होईल? तर 2 फॅक्टोरियल कट होईल, 2 फॅक्टोरियल बाकी असेल, 6 होणार आहे. 6 इंटू पीचा पॉवर 2 म्हणजे इथे काय 1/3 आहे, 1/3चा स्क्वेअर, आणि हा मग 2/3चा स्क्वेअर झाला. ठीक आहे ना? प्लस 4C3 म्हणजे 4 राहणार आहे. इथे पी म्हणजे 1/3 असणार आपला, त्याचा क्यूब असेल, क्यूब म्हणजे 2/3 आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर 4C4 म्हणजे 1 असणार आहे, आणि पीचा पॉवर 4 म्हणजे 1/3चा पॉवर 4 आहे, आणि हे Q⁻0 म्हणजे 1 आहे. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आता पटकन आपण, काय होईल ते. इथे काय झालं ना, 6 इंटू झालं, हा स्क्वेअर म्हणजे 1/9, हा स्क्वेअर म्हणजे 4/9. ठीक आहे, प्लस इथे झाला 4 इंटू तो क्यूब म्हणजे 1/27 इंटू 2/3 आहेच ऑलरेडी, आणि इथे काय होणार आहे? 1/81 होणार आहे. सगळ्यांचा डिनॉमिनेटर 81 करू आपण. इथे ऑलरेडी 81 आहेच, इथे पण 81 आहेच, इथे पण 81 आहेच. ठीक आहे ना? सगळीकडे 81 झाला डिनॉमिनेटर कॉमन. तर हे काय होईल? 24, प्लस मध्ये हे काय होणार आहे? 8, आणि प्लस मध्ये काय तर 1 आहे. तर हा झाला 33. ओके, इथे काय होणार आहे? ऍडिशन किती होणार? 33. 33/81. जर तुम्ही 9 ने कॅन्सल, 3 ने कॅन्सल करा, सॉरी 3 ने कॅन्सल करा, तर 11/27 हा मिळाला आपल्याला आन्सर. बट आता अजून एक काम आपण सोडून दिलं, ते म्हणजे काय? आता हा जो एक्सपेरिमेंट आपण केला 4 टाइम्स, 4 डाय टाकले म्हणजे, तर हा सेम एक्सपेरिमेंट आपल्याला 27 टाइम्स रिपीट करायचा आहे. म्हणजे हे जे काही आन्सर आलं त्याला आणखी इंटू 27 असणार आहे. हे सगळी जी प्रोबॅबिलिटी मिळाली आहे त्याच्या इंटू 27 होईल. ठीक आहे ना? आन्सर जे फायनल असेल ते. तर फायनल आन्सर काय असायला पाहिजे? फायनल आन्सर असेल हा जो 11/27 आपण केलाय, हे सगळं आपण 27 टाइम्स रिपीट करणार आहेत, तर आपला आन्सर काय मिळतंय? फायनल 11 मिळतंय. ठीक आहे, आन्सर काय असेल? 11. ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन ए. ठीक आहे, थोडासा ट्रिकी क्वेश्चन असेल. ट्रिकी म्हणजे काय की आपण 4 डाय टाकणार आहेत, म्हणजे 4 वेळा डाय टाकतोय, तर एन म्हणजे 4च आहे आपला, 27 नाही एन. पण हा जो 4 वेळा डाय टाकायचा एक्सपेरिमेंट आपण केलाय, हा सगळा सेट 27 टाइम्स आपण रिपीट करणार आहेत. कळलं ना? मग आपण जे आन्सर आपल्याला मिळेल त्या एनला 4 घेतल्यानंतर त्याला इंटू 27 शेवटी करायचं जाऊन नंतर, तर ते काय असेल? तुमचं फायनल आन्सर असेल. ते लक्षात ठेवा हा पॉईंट. पुढचा क्वेश्चन पाहायचा लगेच. द प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्सन हू अंडरगोज अ बायपास सर्जरी विल रिकवर. एखाद्या पर्सनची आपण बायपास सर्जरी केली, बायपासचं ऑपरेशन केलं, ब्लॉक निघाला, बायपासचं ऑपरेशन केलं, तर तो रिकवर होईल त्या ऑपरेशन मधून, याची प्रोबॅबिलिटी गिव्हन आहे 0.6. म्हणजे आपण याला काय म्हणणार? सक्सेस म्हणणार ना. 0.6 सक्सेसची झाली प्रोबॅबिलिटी, तो रिकवर होईल याची प्रोबॅबिलिटी सक्सेसची असणार आहे. मग फेल्युअरची काय असेल? की तो रिकवर नाही होणार. ठीक आहे ना? जाणार तो, म्हणजे रिकवर होणार नाही, याची काय असेल? तर 0.4 असेल. ठीक आहे, या दोन गोष्टी माहीत झाल्या आपल्याला, पी आणि क्यू. द प्रोबॅबिलिटी दॅट ऑफ द 6 पेशंट्स हू अंडरगो सिमिलर ऑपरेशन्स. 6 पेशंट्स सिमिलर ऑपरेशन अंडरगो होतात म्हणजे काय? तो एक्सपेरिमेंट आपण 6 लोकांवर केला, म्हणजे 6 टाइम्स रिपीट झाला, म्हणजेच काय झालं? यांची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? 6 मिळाली. संपलं काम आपलं. आता विचारलं काय? हाफ ऑफ देम विल रिकवर. हाफ ऑफ देम रिकवर झाले पाहिजे, म्हणजे आपण एक्सपेरिमेंट 6 लोकांवरती केलाय, हाफ रिकवर झाले पाहिजे म्हणजे 3 रिकवर झाले पाहिजे. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचे? म्हणजेच आपल्याला फाइंड करायचे NC, जी रिक्वायर्ड जी प्रोबॅबिलिटी आहे. हो, इथे एन का लिहितोय आपण? एन तर आपल्याकडे आहे ऑलरेडी. आपल्याला काय फाइंड करायचं आता? आपल्याला फाइंड करायचं आहे रिक्वायर्ड जी प्रोबॅबिलिटी पाहिजे, ती म्हणजे 6 लोकांवरती एक्सपेरिमेंट करताय, त्यातले हाफ म्हणजे 3 रिकवर झाले पाहिजे. सक्सेस 3 आहे, फेल्युअर काय असेल? ते पण 3 असेल. 6 - 3 टाकून द्या, व्हॅल्यू संपलं. आन्सर आला. आता हे 6 3 ची व्हॅल्यू बनवा. 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 6 इंटू 5 इंटू 4 बाकी आहे, खाली पण 3 फॅक्टोरियल तर 6 असणारच आहे. ठीक आहे, इथे हा 5 आहे माझा. पुन्हा काय होतं? आपण लिहिताना गडबड करतो, नंतर जर आपल्याला समजलं नाही तो काय नंबर येतो, आपणच चुकीचं करतो नंतर पुढे जाऊन.
3 फॅक्टोरियल कट होईल, एक 3 फॅक्टोरियल बाकी राहील, तो 6 ला कट करेल, 20 झाला हा. 20 इंटू पीचा पॉवर 3 म्हणजे काय आता 0.6 चा पॉवर 3 आणि इंटू क्यू म्हणजे 0.4 आहे याचा पॉवर 3 सॉरी हा 20. याला एक काम करू ना आपण, याला 6/10 लिहू आपण, याला 6/10 हा आहे ना, 6/10 आहे ना, तर 3/5 म्हणजे 3/5 आहे याचा क्यूब आहे बरोबर ना, 0.6 हा, आणि इंटू हा 4/10 म्हणजे हा काय होईल तर 2/5 होईल. ठीक आहे, याचा पॉवर 3. आता हे थोडंसं करता येईल ना कॅल्क्युलेशन. 3 चा क्यूब म्हणजे 27 झाला अपॉन 125. हो, एवढं मोठं का होतं हे. ठीक आहे, बघूया काय होईल ते. मला वाटतं 10 मध्ये ठेवून सोपं जाईल जास्त, कारण 10 म्हणजे तो खाली 000 असेल तितके पॉईंट आपण मागे जाऊ. तर असं करण्यापेक्षा काम करू ना, थोडं सोपं करू आणखी याला आपण हे असं 5 मध्ये करण्यापेक्षा याला 10 मध्येच ठेवूयात. तर हा पहिला नंबर काय आपल्याकडे, हा 20 झाला, 20 इंटू हा 6/10 चा क्यूब आहे, तर 6 चा क्यूब 216/10 चा क्यूब म्हणजे 1000 इंटू हा 4/10, तर 4 चा क्यूब 64 अपॉन मध्ये हे 3 0. हे सगळं आता मल्टिप्लिकेशन, ओ माय गॉड, हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल, काही ऑप्शन तिथे नाही. 20 ने जर मल्टिप्लाय केले, साईडला करू आपण रफमध्ये लगेच. 20 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा 432 होईल, एक 0 पण येईल. याला 64 ने मल्टिप्लाय करायचंय, तर सगळे 0 झाले पहिले, काही प्रॉब्लेम नाही. नंतर ओहो सगळे 0 का होणार काय करतोय आपण. ठीक आहे ना, चला 4 ने मल्टिप्लाय करायचे पहिले, तर 400, 4 2 जा 8, 12 राहील, 1 राहील, 9 होईल हा, नंतर 0 द्यायचं एकदा, तर 600 पुन्हा एकदा, 6 2 जा 12, एक राहिला, 18 1 19, एक राहिला, 24 1 25. ठीक आहे, तर हे मल्टिप्लिकेशन काय झालंय 0 8 4 18 6 आणि 2. आता काय करायचं आपल्याला, मागे किती नंबर जायचंय, हे 3 आणि हे 3 6 डिजिट मागे जायचंय. हे 3 आणि हे 3 6 डिजिट मागे आलो मी, 0.2684 असं मला पाहिजे. तर 27 च्या अप्रॉक्स आपल्याकडे आन्सर आहे, म्हणजे काहीतरी 2684 आणि 2762 जवळपास क्लोज थोडेसे क्लोज असणार आहेत नंबर ते. तर आन्सर काय असेल माझा 0.2762. ठीक आहे, हे आन्सर असायला पाहिजे. थोडंसं आपण अप्रॉक्स मध्ये पोहोचलोय. ठीक आहे, डायरेक्ट आन्सर नाही मिळालं, अप्रॉक्स आन्सर मिळालं, तरी पण हे काय हरकत नाही, आन्सर करेक्ट यायला पाहिजे होतं तरी सुद्धा. बट आपण त्याच्या क्लोज आपल्याला एकच ऑप्शन आहे 0.27 वाला. ठीक आहे, हे आपला आन्सर असायला पाहिजे. एकदा कन्फर्म पण करतो मी, आता थोडंसं कन्फ्युजन वाटतंच आहे, तर आपण एकदा कन्फर्म पण करू. ठीक आहे ना, येस 0.2762 आन्सर करेक्ट आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. चलो पुढच्या क्वेश्चनकडे जायचं लगेच. इन अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कन्सिस्टिंग ऑफ 5 इंडिपेंडंट ट्रायल्स. 5 ट्रायल्स आपण घेतोय, म्हणजे n म्हणजे काय असेल तुमचा, n म्हणजे 5 असणार आहे. ठीक आहे ना, ओके, हे मिळालं आपल्याला. प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्झॅक्टली 1 and 2 सक्सेसेस आर, ओके, इथे लिहून घेऊयात. n म्हणजे गिवन आहे 5, नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 1 सक्सेस ही गिवन आहे 0.4096. एक्झॅक्टली 2 सक्सेस म्हणजे x म्हणजे 2 असेल, तर ती गिवन आहे 0.2048. आता मला सरळ सरळ दिसतंय की हा याचा डबल आहे, इंटू 2 केलं की तो नंबर मिळणार आहे. ठीक आहे ना, हे ठीक आहे, आपण पुढे बघू काय ते. देन प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 4 सक्सेसेस, एक्झॅक्टली 4 सक्सेस पाहिजेत, काय हरकत नाही. तर एक काम करूयात ना आपण, यांचा रेशो आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता पहा, तर रेशो आपण पहिले लिहून घेऊयात. 1 सक्सेस म्हणजे काय होईल की 5c1 पीचा पॉवर 1 क्यूचा पॉवर 4 डिवायडेड बाय 2 सक्सेस म्हणजे काय झालं 5c2 झालं, पीचा पॉवर 2 झाला, क्यूचा पॉवर 3 राहिला. हे इक्वल्स टू काय झालं 0.4096 डिवायडेड बाय 0.2048. ठीक आहे, हा तर रेशो 2 तयार झाला डायरेक्टली 2/1. इथे काय झालं ना, इथे एक पी कॅन्सल झालाय, हा पी कॅन्सल झालाय, क्यू पूर्ण कॅन्सल झालाय. ओके, 5c1 म्हणजे 5 असेल. ठीक आहे ना, इंटू इथे क्यू बाकी आहे डिव्हिजन मध्ये. आता 5c2, एक मिनिट, 5c1 म्हणजे 5 करेक्ट आहे, 5c2 म्हणजे 3 फॅक्टोरियल कट झाला, आता 10 आहे हा. ठीक आहे, हा 10 आहे, आणि इंटू काय इथे बाकी आहे, पी बाकी आहे, इथे पी बाकी आहे, तिकडे 2 आहे हा, इथे पण हा 1/2 झालाय, तर तो तिकडे 4 झाला. म्हणजे क्यू म्हणजे काय मिळालं आपल्याला, हा 4 आणि पी म्हणजे 4 टाइम्स पी मिळाला. ठीक आहे ना, इथून आपण पी आणि क्यू ची व्हॅल्यू फाइंड करू. कशी फाइंड करणार, आपल्याकडे एक गोष्ट माहिती आहे, पी प्लस क्यू म्हणजे असतंय 1, तर पी ला पीच ठेवायचंय
बट क्यू म्हणजे काय सांगितलं आपण ऑलरेडी 4p सांगितलंय. तर हा 4p म्हणजे 1 म्हणजेच 5p म्हणजे 1 असेल तर p म्हणजे काय असणार 1/5 असणार. आणि p जर 1/5 असेल तर q काय असेल तो 4/5 असेल, कारण 1 - 1/5 आपल्याला त्याला करायचंय. ठीक आहे, संपला विषय. पी क्यू ची व्हॅल्यू मिळाली, n तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे. आता विचारलं एक्झॅक्टली 4 सक्सेस. आता काय विचारलंय एक्झॅक्टली 4 सक्सेस पाहिजेत. एक्झॅक्टली 4 सक्सेस साठी प्रोबॅबिलिटी फाइंड करा. टोटल एक्सपेरिमेंट 5 टाइम्स करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टाइम्स सक्सेस पाहिजे, म्हणजे 4 टाइम्स सक्सेस आणि 1 टाइम फेल्युअर पाहिजे. ठीक आहे, हे टाकून द्या व्हॅल्यू सगळे. आता 5c4 म्हणजे काय होईल, 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, 5 राहिला फक्त तो. p चा पॉवर 4 आहे, p म्हणजे 1/5, 1/5 चा पॉवर 4 म्हणजे 1/625 आणि इंटू 1 q चा पॉवर 1 म्हणजे 4/5 आहे. 4/5 एक 5 कॅन्सल करून द्या, तुम्हाला आन्सर पाहिजे 4/625. कुठे ऑप्शन आहे हा 4/625, ऑप्शन डी मध्ये आला. सोपं आहे, सिंपल आहे. जे काय दिलंय तिथून फक्त आपण काय केलं, या दोन गोष्टी दिल्यात आपल्याला. हे मला इथे सरळ सरळ दिसला काय, यांचा रेशो डबल दिसतोय, याचा डबल नंबर आहे हा वरचा. यांना डिवाइड करून द्या, म्हणजे डिवाइड केलं की याला आपण एक्सपेंड केलं, तो फॉर्म्युला वापरला. इथून काय मिळालं, क्यू म्हणजे 4p मिळाला. तर क्यू आणि पी मध्ये रिलेशन तयार झालं, म्हणजेच मग काय इथून मिळालं पी ची व्हॅल्यू, इथून मिळाली क्यू ची व्हॅल्यू. ती मिळाली की संपलं काम. आपल्याला एक्झॅक्टली 4 सक्सेस पाहिजेत, तर त्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये सगळ्या याच गोष्टी आहेत, वेगळं काहीच नाही करायचंय. याच गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत. फक्त क्वेश्चन थोडासा फिरून विचारलेला असेल, काहीतरी वेगळं करून विचारलेला असेल, त्यातून आपण तो डेटा एक्सट्रॅक्ट करायचा, आपल्याला काय काय पाहिजे तो. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन ट्राय करू आपण आता लगेच. अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन हॅज 5 क्वेश्चन्स. 5 क्वेश्चन्स आहेत एक्झाम मध्ये. इच क्वेश्चन हॅज 3 अल्टरनेटिव्ह आन्सर्स ऑफ विच एक्झॅक्टली 1 इज करेक्ट. ओके, म्हणजे तुम्ही जर आन्सर केलं एका क्वेश्चनचं तर ते त्याच्यात त्या 3च ऑप्शन्स आहेत, 3 मधून एक ऑप्शन करेक्ट आहे. आपल्याकडे काय असतं मल्टिपल चॉईसला 4 ऑप्शन असतात, आपण 4 मधून एक करेक्ट सांगतो. इथे काय दिलंय 3 मधून एक करेक्ट आहे, म्हणजे सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 1/3 आहे, तर फेल्युअरची काय असेल 2/3 असेल. आणि आपल्याकडे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत 5 आहेत. तर हे तिन्ही पण गोष्टी मिळाल्या लगेच सुरुवातीलाच मला. द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट विल गेट 4 ऑर मोर करेक्ट आन्सर्स. 4 ऑर मोर म्हणजे काय, टोटल क्वेश्चन 5 आहेत, तर एक तर 4 करेक्ट असतील आणि मोर म्हणजे 5 करेक्ट असतील, 2 चॉईस म्हणजे आपल्याकडे. रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आपण कशी फाइंड करायची आहे, तर आपण काय करणार की त्या 5 मधून एक्झॅक्टली 4 मिळाले समजा, म्हणजे 4 करेक्ट आले, म्हणजे 4 सक्सेस आहे, पी चा पॉवर 4 क्यू चा पॉवर 1 असेल. और मोर म्हणजे 5 मधून 5 करेक्ट आले, 5 मधून 5 टाइम्स सक्सेस, 5 टाइम्स सक्सेस, तर मग क्यू म्हणजे 0, 0 टाइम्स फेल्युअर. फाइंड करा हे. 5c4 म्हणजे 5 आहे, पी चा पॉवर 4 म्हणजे काय असेल, याचा पॉवर 4 आहे, तर 9 9 181 झालं ते. इंटू क्यू म्हणजे 2/3. ठीक आहे, प्लस 5c5 1 असणार, 1 इंटू या पी चा पॉवर 1/5 म्हणजे काय होईल 81 इंटू 3 होईल, हेच होईल ना म्हणजे खाली. ठीक आहे, इथे 81 इंटू 3 होणार आहे, म्हणजे खाली जे काय होईल ते. आणि क्यू चा पॉवर 0 म्हणजे 1 असते. डिनॉमिनेटर सेमच आहे, डिनॉमिनेटर काय असणार आहे 3 इंटू 24 म्हणजे 243 असणार डिनॉमिनेटरला, किंवा 3 चा पॉवर 5 आहे. सगळीकडे ऑप्शन मध्ये काय 3 चा पॉवर 5 आहे. ठीक आहे, हे म्हणजे 3 चा पॉवर 5 लिहू आपण याला. ऑप्शन मध्ये काय दिलं त्यानुसार लिहायचं. हा 3 चा पॉवर 5 झाला, वरती हा 10 प्लस हा 1 म्हणजे 11 अपॉन काय पाहिजे 11/3 चा पॉवर 5 म्हणजे ऑप्शन डी पाहिजे. बस, काहीच अवघड नाहीये, काहीच अवघड नाहीये. फक्त काय करायचंय, क्वेश्चन मध्ये जे काही गिवन आहे तो डेटा तुम्हाला एक्सट्रॅक्ट करता आला पाहिजे, त्यातून तो काढता आला पाहिजे की आपल्याला जे काही सांगितलंय त्या थेरी क्वेश्चन मध्ये, त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये, तिथून आपल्याला काय काय फाइंड करता येईल हे आपण सुरुवातीलाच त्यातून लिहून घ्यायच्यात. व्हॅल्यूज काय काय गिवन असतील, काय काय फाइंड करता येईल त्या, तर आपल्याला तिन्ही पण व्हॅल्यू मिळाल्या सुरुवातीलाच. म्हणजे पण जे काही विचारलं असेल ते आपण फाइंड करू शकतो. आता ना आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जितक्या टाइम सक्सेस पाहिजे तो म्हणजे एक्स घ्यायचं आणि ते आपण सॉल्व्ह करायचं. याच्यात काहीच अवघड नाही. ठीक आहे, एक आणखी क्वेश्चन ट्राय करायचा. पुढचा क्वेश्चन 23 आणि 24 दोन्ही वर्षी हा क्वेश्चन विचारलाय. 23 मध्ये पण आलाय, 24 मध्ये पण आलाय. ठीक आहे, काय काय गिवन आहे बघा क्वेश्चन मध्ये. लेट रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅव अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 8 आणि व्हेरियन्स 4. ओके, आता थोडंसं वेगळं झालं, मीन व्हेरियन्स मध्ये आलो आता आपण. मीन गिवन आहे 8. मीनचा फॉर्म्युला बघितला आपण, मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू असतं, हे दिलंय 4 आणि व्हेरियन्स सॉरी हा दिलाय 8 आपल्याला, हा 8 आहे आणि व्हेरियन्स 4 सांगितलं. व्हेरियन्स म्हणजे NPQ, याची व्हॅल्यू दिली आहे 4. ठीक आहे ना, हे थोडंसं मी चांगलं दिसत नाही अजिबात. हे 8 आहे, हे 4 आहे, ह्या दोन व्हॅल्यूज गिवन आहेत. डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला आपण काय ते, इफ
हे सगळं सांगितलं इक्वल्स टू असं आहे म्हणून, तर म्हणता येते की त्यातला के सांगा. देन के इज इक्वल्स टू व्हॉट. ठीक आहे, काय हरकत नाही. इथून पहिले काय करू, याच्या दोन गोष्टी आपल्याला गिव्हन आहेत, तिथून आपण एन, पी आणि क्यू या तीन व्हॅल्यूज आपण बनवून घेऊ. कुठल्या पण क्वेश्चन मध्ये सुरुवातीला आपलं काम तेच आहे. पहिलं काम काय असणार की त्या जो गिव्हन क्वेश्चन आहे याच्यामधून एन ची व्हॅल्यू काय, पी ची व्हॅल्यू काय, क्यू ची व्हॅल्यू काय, या तीन व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करून घ्यायच्यात. ठीक आहे ना. तर इथे एक काम करा, डिवाइड करा यांना सगळ्यांना, दोघांना पण. तर इथे काय होईल, एन पी कॅन्सल होईल, 1/q बाकी राहिला इथे फक्त. आणि हा काय झाला, 4 ने 8 ला 2 टाइम्स कॅन्सल केलं तर इक्वल्स टू 2 बाकी आहे. तर क्यू म्हणजे काय मिळाला, मग क्यू म्हणजे 1/2 मिळाला. तर पी म्हणजे पण काय असेल, 1/2 असेल. संपलं आपलं काम. ह्या दोन गोष्टी भेटल्या. आता तुम्ही एन पाहिजे फक्त, तर एन पी म्हणजे 4, एन पी म्हणजे 8 गिव्हन होतच ना आपल्याला. पी ची व्हॅल्यू 1/2 मिळाली, तर एन म्हणजे काय मिळाला, मग 2 तिकडे मल्टिप्लाय करा, 16 मिळाला एन. या तीन गोष्टी भेटल्या. आता एन भेटला, एन भेटलाय, पी भेटलाय, क्यू भेटलाय. तिघे पण गोष्टी भेटल्या, कारण डिवाइड केला फक्त आपण दोघांना. तिथून क्यू ची व्हॅल्यू मिळाली, क्यू मिळाले की 1 - क्यू केलं की पी मिळणार. आणि एन पी म्हणजे 8 गिव्हनच होतं इथे. इथे परत आलो आपण, पी ची टाकली व्हॅल्यू 1/2, तिथून काय मिळाला आपल्याला, एन भेटला, 16 भेटला, सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. आता काय दिलंय की पी लेस ऑर इक्वल्स टू 2, एन तर 16 आहे, लेस ऑर इक्वल टू 2 म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा छोटे वाले व्हॅल्यूज. मग इथे काय करावं लागेल बघा. आता हे जे काही विचारलंय आपल्याला, प्रोबॅबिलिटी विचारली की एक्स काय पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा लेस पाहिजे. हा जो एक्स आहे तो 2 किंवा 2 पेक्षा लेस, 2 पेक्षा लेस म्हणजे काय होईल ना की 0, 1 आणि इथे 2 ला इक्वल पण या 0, 1 आणि 2 असणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 16 टाइम्स एक्सपेरिमेंट केला, त्यातून 0 टाइम्स सक्सेस, म्हणजे पी ची 0 पॉवर, क्यू ची 16 पॉवर, और 1 टाइम सक्सेस म्हणजे 16 मधून. हे थोडंसं खाली लिहू आपण, इथे जागा कमी, तर आपण काय करूयात, हे सगळं पुढचा जो टर्म येतो खाली लिहूयात इथे खाली. प्लस काय होणार आहे, 16 मधून एकदा सक्सेस, तर पीचा पॉवर 1, क्यूचा पॉवर 15, और 16 मधून दोनदा सक्सेस, पीचा पॉवर 2, क्यूचा पॉवर 14. ठीक आहे, असं होईल. या तीन पॉसिबिलिटी तयार होतील, इक्वल किंवा लेस दॅन 2, 2 किंवा 2 पेक्षा लेस, मग 2, 1 आणि 0 इतके टाइम सक्सेस. ओके, यांच्या व्हॅल्यूज लिहा. आता काय होईल ते, 16C 0 म्हणजे 1 असणार, पी आणि क्यू दोघे पण 1/2 आहेत आपल्याकडे. तर इथे 1/2 ची पॉवर 0 म्हणजे 1 झालं हे, आणि पुढे काय असेल, 1/2 चा पॉवर 16 असेल, प्लस 16C1 म्हणजे 16 येते, 16 इंटू 1/2 चा पॉवर 1 आणि 1/2 चा पॉवर 15, म्हणजे दोघांना एकत्र केलं तर 1/2 चा पॉवर 16 झालं. दोघे पण 1/2 आहेत ना, पॉवर एकत्र करू आपण. 16C2 म्हणजे हा 14 फॅक्टोरियल कट होईल इथे, राहील 16 इंटू 15 आणि 2 फॅक्टोरियल बाकी असेल, तर 8, 15 इंटू 8 म्हणजे 15 इंटू 8 किती असणार, 120. हा 120 असेल, आणि पुढे काय पुन्हा एकदा 1/2 चा पॉवर 16 बनणारच आहे. ठीक आहे. कॉमन काय घेऊ शकतो आपण, 1/2 चा पॉवर 1/2 चा पॉवर 16 हा टर्म आपण कॉमन घेऊयात. तर पहिल्या टर्म मध्ये 1 बाकी आहे, सेकंड टर्म मध्ये 16 बाकी आहे, आणि थर्ड टर्म मध्ये 120 बाकी आहे. तर हे काय होईल, म्हणजेच ही ऍडिशन काय झाली, 136 आणि 137, 137 इंटू 1/2 रेस टू 16 असा ऑप्शन आहे का, चेक करायचं आहे. ओके, यांनी काय सांगितलं पहा इथे, याचा आन्सर दिलाय k/2 रेस टू 16. तर हे तर 2 रेस टू 16 म्हणजे आन्सर मध्ये आहेच ऑलरेडी. तो के म्हणजे कोण असणार, वरती न्यूमरेटर वाला के, तो 137 आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे, 137. ऑप्शन डी आपला आन्सर आहे. ऑप्शन डी म्हणजे 137 आहे. ठीक आहे ना. सगळ्या क्वेश्चन मध्ये आपण तेच करतोय, फक्त काय की थोडंसं विचारण्याची मेथड वेगवेगळी आहे. क्वेश्चन मध्ये काय टाईपने विचारायचा क्वेश्चन, तो त्याची मेथड त्यांनी बदलली. फक्त थोडंसं वेगळे फिरून थोडं विचारतात, काहीतरी वेगळं करून विचारतायत, आन्सर देतात, त्यातला के फाइंड करा म्हणतायत. पण बेसिक कन्सेप्ट तर तोच आहे की तुम्हाला एन पी क्यू पाहिजे आणि हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, संपलं आपलं काम. ठीक आहे ना, एवढंच फक्त करायचं आहे चॅप्टर मध्ये. ओके, हा एक शेवटचा क्वेश्चन आज आपण करायचा आहे या चॅप्टर मधून. थोडासा वेगळा क्वेश्चन म्हणून घेतलाय हा. मॉड मध्ये सांगितलंय की x-4 मॉड ऑफ x-4 लेस ऑर इक्वल्स टू 2. ठीक आहे. आता गिवन काय काय डेटा ते पहा. गिवन आपल्याला असं दिलंय की हा जो x सांगितला, तो सांगितला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कोणाला सांगितलं ते 6 आणि 1/2. सुरुवातीला चॅप्टरचं बघितलं आपण, हे म्हणजे काय असते, हा n असतोय, आणि हे म्हणजे कोण असतंय, तर p असतंय. ठीक आहे ना. तर n ची व्हॅल्यू 6 फायनल झाली आपल्याकडे, p ची व्हॅल्यू 1/2 फायनल झाली. जर p 1/2 असेल तर q काय असणार आहे, 1 - p असणार आहे.
1 मायनस 1/2 म्हणजे हे पण काय असेल तर 1/2च असेल. ठीक आहे, एन पी आणि क्यू या तीन गोष्टी आपल्याला फायनली मिळालेल्या आहेत. ठीक आहे, एन पी आणि क्यू मिळाले. ओके, आता काय पाहिजे, आता याने विचारलं की प्रोबॅबिलिटी ऑफ, हे लक्ष घ्या थोडंसं, मॉड ऑफ एक्स मायनस 4 हे तुम्हाला लेस ऑर इक्वल्स टू 2 पाहिजे. त्यासाठी एक्स आपल्याला फाइंड करावं लागेल की मॉड एक्स मायनस 4 जर 2 किंवा 2 पेक्षा लेस पाहिजे असेल तर एक्स काय असेल ते. ओके, तर एक बघा ना की हा एक्स मायनस 4 हा जो मॉडच्या आतला टर्म आहे हा इक्वल्स टू 2 कधी होणार आहे, जर आतमध्ये 2 तयार झाला तरी पण तो 2च आहे, किंवा आतमध्ये -2 तयार झाला तरी मॉडचं काम काय, त्याला प्लस करायचंय. म्हणजे आतमध्ये +2 झाला तरी पण चालेल, -2 झाला तरी पण चालेल. म्हणजे काय, या इथे काय होणार आहे की एक्स ची व्हॅल्यू काय काय चालेल आपल्याला, +2 साठी 6 पाहिजे आणि -2 साठी काय पाहिजे, 2 पाहिजे. 2 घेतली आपण तर 2 - 4 -2 मिळणार, 6 घेतला तर 6 - 4 +2 मिळणार. या दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहेत एक्सच्या, ज्यांच्यासाठी आन्सर 2 येणार आहे म्हणजे. आणि याच्यापेक्षा आपल्याला 2 पेक्षा लेस वाल्या व्हॅल्यू पण चालतील. 2 पेक्षा लेस म्हणजे काय की हा जो इंटरवल आहे 2 to 6 याच्या आतल्या व्हॅल्यूज, ठीक आहे ना, 2 पासून 6 पर्यंतच्या आतल्या सगळ्या व्हॅल्यूज पॉसिबल आहेत एक्सच्या. ठीक आहे, मग याच्या आतमध्ये म्हणजे काय काय व्हॅल्यूज आता 2 नंतर काय असेल, 3 असेल, ठीक आहे ना, 4 असेल आणि 5 असेल. तर हे 3, हा एक आणि हा एक, या एवढ्या व्हॅल्यूज आता पॉसिबल आहेत एक्सच्या. या सगळ्यांसाठी काय असणार आहे, मॉड ऑफ एक्स मायनस 4 लेस ऑर इक्वल टू 2 असणार आहे. तर हे आपल्याला फाइंड करायचं, म्हणजे या सगळ्यांसाठी फाइंड करायचं 2 3 4 5 6. ठीक आहे, एन म्हणजे काय 6 आहे. या सगळ्यांची ऍडिशन करण्यापेक्षा आता तुम्हाला हे 2 साठी सेपरेट करावं लागेल. 2 सक्सेस, मग 3 सक्सेस, मग 4 सक्सेस, 5 सक्सेस, 6 सक्सेस, या सगळ्यांना आपण ऍड करून सांगणार, ते आपला आन्सर असेल. ही एक मेथड झाली. किंवा दुसरी मेथड काय, जर असं केलं की सक्सेस 0 सक्सेस साठी आपण फाइंड केलं, समजा एक्स इक्वल टू 0, त्यानंतर तुम्ही एक्स इक्वल टू 1 साठी फाइंड केली प्रोबॅबिलिटी, 2 साठी फाइंड केलीत, 3 साठी फाइंड केलीत. हा कन्सेप्ट लक्षात घ्या मी काय करतोय त्या. 4 साठी फाइंड केली आपण, 5 साठी फाइंड केली आणि 6 साठी पण फाइंड केली. या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे काय असणार आहे, टोटल प्रोबॅबिलिटी किती असेल, ती 1 असेल. ठीक आहे, आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय पहा, आपण क्वेश्चन मधून काय केलं की क्वेश्चन मध्ये म्हणतायत की तो मॉड ऑफ एक्स मायनस 2 जो एक्स मायनस 4 जो आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाची पाहिजे, ज्याच्यामध्ये तो मॉड एक्स मायनस 4 लेस ऑर इक्वल टू 2 आला पाहिजे. म्हणजेच एक्स काय पाहिजे तर 2 to 6 या रेंज मध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल. कारण हे रेंज एक्स म्हणजे काय आहे, नंबर ऑफ सक्सेस, किती वेळा सक्सेस मिळणार तो म्हणजे एक्स आहे. तर 2 आणि 6 च्या मध्ये चालेल एक्स म्हणजे काय, 2 वेळा सक्सेस चालेल, नाहीतर मग 3 4 5 आणि 6 वेळा सक्सेस चालेल. हे आपल्याला पाहिजे. या सगळ्यांना आपण ऍडिशन, या सगळ्यांना सेपरेट सेपरेट, हे बघा, हे 2 साठी, 3 साठी, 4 साठी, 5 साठी, 6 साठी, या सगळ्या टर्मला आपण सेपरेट सेपरेट सॉल्व्ह करून ऍडिशन करणार, ते त्याचा आन्सर असेल. मग आता हे बघा, ठीक आहे ना, तर आपण काय करतोय की जर असं केलं की 0 पासून स्टार्ट केली आपण प्रोबॅबिलिटी, एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली, त्यासाठी फाइंड केली प्रोबॅबिलिटी, त्यानंतर 1 2 3 4 5 6, आपण 6 टाइम्स हा एक्सपेरिमेंट करणार आहेत ना. तर हे 0 पासून 6 पर्यंत आपण प्रत्येकाची जर प्रोबॅबिलिटी ऍड करत गेलो तर फायनल आन्सर काय असणार आहे, 1 असणार आहे. आता हा कन्सेप्ट यूज करून पुढे काय करायचं, आपण हा क्वेश्चन सिंपल बनवायचा आहे. सोल्युशन याचं, क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला की आता आपल्याला 2 पासून 6 पर्यंत सगळी सम पाहिजे, 2 3 4 5 6 या सगळ्यांची सम पाहिजे. याला ऑलरेडी मी मार्क केलं होतं खाली की 2 ची प्रोबॅबिलिटी +3 +4 +5 आणि 6, हे जे आपल्याला हे 1 2 3 4 5 हे 5 टर्म्सची आपल्याला ऍडिशन पाहिजे काय असेल ती. पण हे 5 टर्मची ऍडिशन म्हणजेच काय बघा ना, की हे जे दोन टर्म्स जे आहेत ना इकडे राहिलेले, एक्स इक्वल्स टू 1 आणि एक्स इक्वल्स टू 0, या दोन टर्म साठी जी प्रोबॅबिलिटी आहे ती जर आपण इकडे नेऊन मायनस केली, 1 मधून मायनस, तर काय मिळेल, आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते मिळणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे जे आपल्याला पाहिजे नाही, काय पाहिजे आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड एक्स मायनस 4 लेस ऑर इक्वल्स टू 2, हे म्हणजेच काय आपण सांगू शकतो, इथला 1 आणि मायनस मध्ये काय असेल तर या दोघांची सम, एक्स इक्वल टू 0 साठी जी आहे ती प्रोबॅबिलिटी प्लस एक्स इक्वल टू 1 साठी, म्हणजे पी ऑफ एक्स इक्वल टू 0 साठी जी आहे ती प्लस पी ऑफ एक्स इक्वल्स टू 1 साठी जी आहे ती प्रोबॅबिलिटी. ठीक आहे ना, हे आपण फाइंड करू शकतो ना, हे सोपं आहे फाइंड करायचं. तर 1 मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहा आता, 0 सक्सेस मधून 6 म्हणजे 6 मधून 0 सक्सेस, एक्स इक्वल टू 0 म्हणजे पी चा पॉवर 0 असेल, क्यू चा पॉवर 6 असेल, प्लस आता 1 सक्सेस पाहिजे म्हणजे 6 मधून एक सक्सेस पाहिजे, तर पी चा पॉवर 1 आणि क्यू चा पॉवर 5 होणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं आपण सॉल्व्ह करू आता वरती, जी वरती आपल्याकडे जागा आहे हे काढून टाकू इथून. ठीक आहे ना, याची काही गरज नाहीये. आता हे सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल,
याच्या व्हॅल्यू लिहावं लागतील. 1 मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये पहा आता काय होईल ते 6c0 तर 1 असतोय, ठीक आहे, हा तर 1 असणार आहे. 1 इंटू पीचा पॉवर 0 पण 1 आहे आणि क्यूचा पॉवर 6. पी आणि क्यू दोघे पण 1/2 आहेत आपल्याकडे, तर इथे 1/1 इंटू काय झालं 1/6चा पॉवर 6 तयार झाला. सॉरी 1/2चा पॉवर येतो, 1/6 का लिहितो आपण. पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1/2. तर हा टर्म 1 आहे, हा टर्म 1 आहे, हा टर्म म्हणजेच 1/2चा पॉवर 6 आहे. इथे 1/2चा पॉवर 6 आहे, ठीक आहे ना. आणि प्लस 6c1 म्हणजे 6 असेल, 5 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, 6 बाकी राहील. 6 इंटू हा पुन्हा काय होईल 1/2चा पॉवर 1 आणि इंटू 1/2चा पॉवर 5 म्हणजेच 1/2चा पॉवर 6 होणार आहे. 1/2चा पॉवर 6 होणार आहे. तर कॉमन काय घेता येईल आपल्याला 1/2चा पॉवर 6 हा कॉमन घेता येईल. 1 मायनस, पण तो नंबर मध्ये कन्वर्ट करा ना. 2चा पॉवर 6 काय असतोय तर 4 4 4 64, ठीक आहे. म्हणजे 1/64 कॉमन आला. आतमध्ये काय राहिलं, इथे राहिला 1, पुढच्या टर्म मध्ये बाकी राहिला हा 6, 1 + 6. तर हे काय झालं म्हणजे 1 मायनस 7/1 मायनस 7/64 म्हणजेच काय होईल 64 मायनस 7 करायचे, तर 4 गेले आणि पुन्हा 3 गेले, 57 राहतील, ठीक आहे. 57/64 असं आपला आन्सर असायला पाहिजे फायनल. हे ऑप्शन मध्ये आहे का चेक करू आपण. इथे ऑलरेडी टिक करून ठेवलंच आहे मी ऑप्शन, मागाशी केलं होतंच आपण ते, ठीक आहे ना. तर हे काय झालं आवाज गेल्यामुळे पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करावं लागले. तर हे इथे आन्सर काय आलं 57/64 हे तुमचं फायनल आन्सर असेल. म्हणजे पाहता की हा क्वेश्चन पण त्याच टाईपमध्ये तुम्हाला गिवन एन आहे, गिवन पी ची व्हॅल्यू आहे, आपण क्यू ची व्हॅल्यू फाइंड करून घेतली. म्हणजे ज्या 3 गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड बेसिक सुरुवातीला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या, त्या 3 गोष्टी आपण फाइंड करून घेणार. ते गिवन डेटामधून मिळून जाईल आपल्याला. ते दिल्यानंतर जे काय विचारलंय एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ व्हॉट, एक्स म्हणजे काय हे जर तुम्हाला विचारलं असेल, तिथून आपण एक्स म्हणजे काय काय पॉसिबल आहे ते फाइंड करून घेतलं. तर एक्स ची व्हॅल्यू 2 3 4 5 6 पाहिजे आपल्याला. हे या गोष्टी मिळाल्या. म्हणजेच हे 5 टर्म्सची तुम्हाला ऍडिशन पाहिजे, P(2), P(3) असं P(6) पर्यंत. पण हे 5 टर्म्स फाइंड करण्यापेक्षा सोपं काय, 0 पासून 6 पर्यंत सगळ्या जर आपण ऍड केल्या प्रोबॅबिलिटीज, तर ती टोटल प्रोबॅबिलिटी 1 होणार आहे. टोटल प्रोबॅबिलिटी 1 झाली तर आपण या 2 पासून 6 पर्यंत जे आपण सांगतोय ऍडिशन, त्याला आपण काय लिहू शकतो, हे 2 जे नको आहेत ना, हे आपण तिकडे शिफ्ट केले त्या साईडला, 1 मायनस करून घेतले. तर हे 1 मायनस काय झालं P(0) प्लस P(1), ठीक आहे. आता हे 2 फाइंड करणं सोपं आहे. दोघांना आपण फॉर्म्युला वापरला, त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड केल्यात, कॉमन वगैरे घ्या, कॅल्क्युलेशन करा, फायनल आन्सर काय येते 57/64. तर या टाईपमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. आपण बघितलं प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2च गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट पाहिजे NP आणि Q ची व्हॅल्यू, दुसरी गोष्ट पाहिजे तुम्हाला एक्स म्हणजे काय पाहिजे. ऍटलिस्ट विचारलाय, ऍटमोस्ट विचारलाय, असं काहीतरी सांगितलंय की तो लेस ऑर इक्वल्स टू 2 पाहिजे, ग्रेटर ऑर इक्वल्स टू 5 पाहिजे, जे काय असेल ते, तर तो एक्स म्हणजे काय ही सेकंड गोष्ट आहे, ठीक आहे ना. त्यानुसार तुमच्याकडे फॉर्म्युला आहेत, त्यात व्हॅल्यूज टाकायच्यात, ते कॅल्क्युलेशन करायचे आणि आन्सर काढायचे. 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर तुम्हाला त्या गिवन डेटामधून NP आणि Q च्या व्हॅल्यूज बनवायच्यात. दुसरी गोष्ट एक्स म्हणजे काय पाहिजे हे ठरवायचंय. तिथून तो फॉर्म्युला बनवायचा, जो एकच फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपण पुन्हा पुन्हा वापरतो, फक्त ह्या टर्म्स बदलतात. हा टर्म बदलतोय, हा टर्म बदलतोय, याची पॉवर बदलते, याची पॉवर बदलते. फॉर्म्युला तोच आहे, फक्त नंबर्स त्यातले बदलतील, चेंज होतील, आणि त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये चेंज करत ते क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याचा आन्सर फायनल काढावा लागेल, ठीक आहे ना. हा चॅप्टर खूप सिंपल असणार आहे. याच्यावरती जवळपास 2 क्वेश्चन एक्झाम मध्ये येतील प्रत्येक शिफ्ट मध्ये. म्हणजे 4 मार्कचा हा चॅप्टर आहे, 4% वेटेज या चॅप्टरला आहे, आणि इतका सोपा चॅप्टर आहे हा. याच्यामध्ये काही खूप अवघड नाहीये. क्वेश्चन एकदा समजला काय काय दिलंय आणि काय करायचं ते, फक्त कॅल्क्युलेशनचं काम आहे. बाकी सगळे 2-3च फॉर्म्युले फक्त आपल्याकडे असणार आहेत. त्या 2-3 फॉर्म्युल्यामध्येच हा चॅप्टर कम्प्लीट होईल, ठीक आहे. तर चांगली प्रॅक्टिस करा. थँक्यू.